ज्या शिवाजीराव भोसलेंची व्याख्यानं मी लहानपणी ऐकली, अत्यंत उत्सुकतेने ऐकली, उभं राहून ऐकली, सायकलवर बसून ऐकली. शिवाजीराव भोसलेंच्या तोंडून बाहेर पडणारी जी वाघगंगा ज्याच्यामध्ये मी न्हावून निघालो, त्यांच्याच कॉलेजमध्ये जाऊन एक तरी व्याख्यान आपण आयुष्यात दिलं पाहिजे असं मला कायम वाटायचं. कपाटामधून 1952 सालापासून ते 65-66 सालापर्यंतचे भूदान यज्ञाचे सगळे अंक बाइंड करून ठेवलेले होते. मी त्यांना म्हटलं, "सर, ह्याची स्मगलिंगच्या बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे. आज न उद्या कधीतरी माझ्याकडे एक मनुष्य येणार, तो हे सगळं बघणार, तो हे सगळं मागणार, त्याच्यासाठी ठेवलंय ते तुम्ही आहात." विनोबा असं म्हणायचे, "देतो तो देव, राखतो तो राक्षस." आता हे ज्ञान जगभरासाठी खुलं केलेलं आहे. हे माझं आणखी एक आवडतं पुस्तक आहे भूदान चळवळ. जे मी माझ्या पीएचडीचा अभ्यासाचा विषय होता. त्याचं सगळं श्रेय बाबूलाल गांधींना आहे. मला अशी माहिती एकदा कळली, की बाबूलाल गांधी हे विनोबांचे पीए होते. मी खूप ठिकाणावरून त्यांचा शोध सुरू केला. तर आदरणीय नरेंद्र दाभोळकर सरांकडे मी संपादक म्हणून काही काळ काम करत असताना प्रकाशनाचा त्यांनी लक्ष्मीकांत देशमुख सरांना सांगितलं होतं, की सातारा जिल्ह्यामध्ये शोध घ्या. ते सातारचे जिल्हाधिकारी होते. परंतु तो काही शोध लागला नाही. एके दिवशी मुदोजी महाविद्यालयामध्ये मी शिवचरित्रावर व्याख्यान द्यायला गेलो. तिथे मी व्याख्यान द्यायला का गेलो, तर त्या मुदोजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणजे शिवाजीराव भोसले होते. ज्या शिवाजीराव भोसलेंची व्याख्यानं मी लहानपणी ऐकली, अत्यंत उत्सुकतेने ऐकली, उभं राहून ऐकली, सायकलवर बसून ऐकली. शिवाजीराव भोसलेंच्या तोंडून बाहेर पडणारी जी वाघगंगा ज्याच्यामध्ये मी न्हावून निघालो, त्यांच्याच कॉलेजमध्ये जाऊन एक तरी व्याख्यान आपण आयुष्यात दिलं पाहिजे असं मला कायम वाटायचं. आणि मला त्या कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायची संधी मिळाली. मी तिथं व्याख्यान द्यायला गेलो. व्याख्यान संपलं. आम्ही सगळे एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो असताना जेवता-जेवता मी सहज म्हणालो, "मी कितीतरी दिवस झाले बाबूलाल गांधींचा शोध घेतोय." समोर बसलेला माणूस मला म्हणाला, "ते रोज आमच्या घरी सकाळी येतात." म्हटलं, "काय थापा मारता?" मला तर सगळ्यांनी सांगितलं ते सापडत नाही त्यांचं. "नाही, नाही," म्हणे, "अहो ते बाबूलाल गांधी रोज आमच्या घरी येतात." आता तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी जेवण तसंच सोडलं. म्हटले, "बघा गाडी बाहेर उभी आहे." ताबडतोब त्यांच्या घरी चला. लोक माझ्याकडे बघा, बावळट मनुष्य आहे का हा? जेवण सोडलं काय? त्यांना माहित नव्हतं ना मी कशासाठी शोध घेतो. आम्ही सगळे उठलो. आम्ही बाबूलाल गांधींच्या घरी गेलो. मी ज्या बाबूलाल गांधींच्या शोधात होतो तेच ते होते. मी त्यांच्या पाया पडलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या. माझे मार्गदर्शक डॉक्टर भग बापट यांचा संदर्भ दिला. मग मी विनोबांवरती, भूदान चळवळीवरती पीएचडी करतोय हे ऐकल्यावर त्यांनी माझा हात धरला. मला आतल्या घरामध्ये घेऊन गेले. कपाट उघडलं. कपाटामधून 1952 सालापासून ते 65-66 सालापर्यंतचे भूदान यज्ञाचे सगळे अंक बाइंड करून ठेवलेले होते. सगळे पूर्ण दुर्मिळ झालेले, जीर्ण झालेले, पिवळे पडलेले सगळ्या फायली खाली काढल्या. ज्या फायली मी दिल्लीला शोधल्या, वर्ध्याला शोधल्या, पवनारला शोधल्या, गागोद्याला शोधल्या. मला त्या फाइल्स कुठेही मिळालेल्या नव्हत्या. मी फक्त ऐकून होतो असं. आपल्या महाराष्ट्रात मिळाल्या. त्या महाराष्ट्रात मिळाल्या. त्या बाबूलाल गांधींच्या घरी मिळाल्या. मी त्यांना म्हटलं, "सर, ह्याची स्मगलिंगच्या बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे." ते म्हणाले, "काय?" ते वाक्य खूप महत्वाचं आहे. ते मला म्हणाले, "मला माहित होतं. आज न उद्या कधीतरी माझ्याकडे एक मनुष्य येणार, तो हे सगळं बघणार, तो हे सगळं मागणार, त्याच्यासाठी ठेवलंय ते तुम्ही आहात." पुढचा किस्सा तर त्याहून खूप महत्वाचा आहे. मी त्या सगळ्या फायली इकडे आणल्या. अनिल शिदोरेंनी मला मदत केली. त्या सगळ्या फायली मी डीजीकडे नेल्या. डीजी झेरॉक्सच्या दुकानात सर्व फाईल सोडवल्या, सगळ्याच्या झेरॉक्स काढल्या, त्या सगळ्या बाइंड केल्या. त्या बाइंड केलेल्या फायली आज माझ्या घरी आहेत. त्या बाइंड केलेल्या फायली मी पुढे एमकेसीएलला दिल्या. एमकेसीएलने त्याचं सगळं डिजिटायझेशन केलं. आज ते तुम्हाला जगभर सगळ्या लोकांना मोफत उपलब्ध आहे. सगळ्या ओरिजिनल फायली घेतल्या. बाबूलाल गांधींच्या घरी गेलो. मी माझे पीएचडीचा जो ग्रंथ निघाला, चौसाळकर सर ज्याचे परीक्षक होते त्यांनी अशी शिफारस केली, या पीएचडी प्रबंधाचं पुस्तक निघालं पाहिजे. ते पुस्तक निघालं. त्याला 2 बक्षिसं मिळाली. तो मी माझं प्रबंधाचं पुस्तक बाबूलाल गांधींना अर्पण केलेलं आहे आणि माझे गाईड जे डाव्या विचारसरणीचे सतीश जोशी त्यांना ते अर्पण केलेलं आहे. मी बाबूलाल गांधींच्या घरी गेलो. त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. त्यांना ते पुस्तक भेट दिलं. मी म्हटलं, "अहो सर, मागच्या वेळी तुम्ही वेगळ्या घरात राहत होता, आता वेगळ्या घरात राहतो." "हो," म्हणे, "हे नवीन घर बांधलं." म्हटलं, "मग ते जुनं घर?" म्हणे, "ते पाडलं." म्हटलं, "मग त्या सगळ्या फायली?" ते म्हणले, "त्या सगळ्या फायली घराला रंग द्यायला आलेल्या लोकांनी त्याचं काय केलं, पायाखाली उभं राहायला घेतल्या, त्याच्यावर रंग सांडला, त्या रद्दीत गेल्या. मला आता काही माहित नाही. ते सगळं वैभव नष्ट झालेलं आहे. आता एकही भूदान यज्ञाची ओरिजिनल फाईल नाही." मी म्हटलं, "काळजी करू नका सर. सगळे अंक झेरॉक्स केलेले आहेत. ते बाइंड केलेले आहेत. ते माझ्या घरी आहेत. एमकेसीएलने ते डिजिटायझेशन केलेलं आहे. ते जगभरातलं सगळं खुलं आहे." विनोबा असं म्हणायचे, "देतो तो देव, राखतो तो राक्षस." आता हे ज्ञान जगभरासाठी खुलं केलेलं आहे. हे हात असे आहेत विनोबांचे. 43 लाख एकर जमीन भूदानात मिळाली. ते असं म्हणायचे, "माझ्या हाताला त्या जमिनीचा स्पर्शही झालेला नाही. देत राहा, देत राहा."
म्हणजे नियती तुमची पण परीक्षा घेत असते. तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुम्ही तुमच्या विषयाशी जोडले गेलेला असाल, तर ती नियती तुम्हाला भरभरून देत राहते. ते तुमच्यापर्यंत येतच. जे तुमच्या नशिबात जे लिहिलंय ना, ते कुठेही जाणार नाही. नाहीतर भूदान यज्ञाचे सगळे अंक मिळालेला पहिला महाराष्ट्रातला माणूस मी आहे ना. बरोबर. माझ्यापर्यंत कसं आलं सगळं? हं. माझी तर लायकी नव्हती. नियतीने मला हात दिला. नियतीचं एक 6वं अदृश्य बोट असतं. ते तुम्हाला पकडावं लागतं. ते ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे बोट पकडता येतं ना, ते चिरंजीव होऊन जातात. त्यांच्यातून चांगली कामं करतात. ती नियतीचा तो एक संकेत आहे.